ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सारेजण उत्सुक आहोत, ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, NCBचे माजी संचालक माननीय समीर वानखेडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावे. वंदे मातरम. I think so the rain has dampened your spirit. Vande Mataram. Vande Mataram. Very good. Respected Principal Madam, Shubha Madam, Devane Madam, Ajit ji and Colonel Sahab, हमारे मधु जी who is a very profound social activist in Navi Mumbai. एंड क्षमा चाहता हूँ, मैं बहुत आप लोगों को नहीं पहचानता तो क्षमा चाहता हूँ मैं. एंड माय फ्रेंड्स, मैं हिंदी में भी बोलूँगा, इंग्लिश में भी बोलूँगा, मराठी में भी बोलूँगा. When I was introduced, when I was speaking to Dr. Magdum, so he invited me to the institution. So I, out of curiosity, I asked him, मगदूम जी हे इन्स्टिट्यूशन कुठलं आहे तुमचं? तर सांगितलं की रय्यत शिक्षण संस्था. सो ड्युरिंग माय सिव्हिल सर्व्हिसेस डेज, ड्युरिंग माय प्रिपरेशन, I had read a lot about Karmavir Shri Bhavrav Patil ji, and I was profoundly inspired by his work. So it just rang a bell, you know, during my civil services studies. आणि त्यानंतर 2 मिनिटात मी सांगितलं, सर कुठे आहे तुमचं? नवी मुंबईला 100% येणार मी. So the kind of impact that Rayat Shikshan Sansthan has on students and people like me, I'm not a student, alumni of this college, but the kind of, you know, profound impact Dr. Bhavrav Patil has on people like me, it's really appreciable. त्यानंतर जेव्हा शिरलो मी आतमध्ये आणि बघितलं किती सुंदर तुमचा कॅम्पस आहे. You people are so lucky to have such a beautiful campus. And I would really appreciate Shubhata madam to keep up this kind of level. I really appreciate that, madam, and congratulations. Because the work, you know, the environment is so pleasant. So then you feel like working, you feel like studying when the periphery, when your vicinity is very pleasant. So keep it up. You are very fortunate to be being studying in such kind of institution. हमारे कर्नल साहब ने तो ऑलरेडी इतनी अच्छी बातें आपको बताई दी है. सो कर्नल साहब, यू मेंशन वेरी वेल इन वेरी शॉर्ट स्पैन ऑफ टाइम व्हाट एग्जैक्टली इज एक्सपेक्टेड आउट ऑफ द यंगस्टर्स. सो आज के टॉपिक पे हम बात करते हैं नशा मुक्ति के बारे में. हम लोग हमेशा नशा मुक्ति की बातें करते हैं, ड्रग्स की बात करते हैं, लेकिन लोगों को पता नहीं कि ड्रग्स क्या है. लॉट मेनी पीपल दे डोंट नो व्हाट एग्जैक्टली इज ड्रग्स. ज्यादातर लोगों को सिर्फ पता है ड्रग्स का मतलब गांजा, चरस, दैट्स इट. एंड वी ऑल आर वी हियर अबाउट, जैसे डॉक्टर मखदूम साहब ने बताया हमको टबैको के बारे में. वी नो अबाउट टबैको, वी नो अबाउट लिकर, बट रेयरली पीपल हु डोंट नो अबाउट व्हाट दे डोंट नो अबाउट इज व्हाट काइंड ऑफ ड्रग इट इज. ड्रग्स के बारे में शिक्षा क्या होती है ड्रग्स लेने के बाद में, ड्रग्स पीने के बाद में क्या होता है. unless and until you don't experience it, it's very bad. So coming to the main point of नवी मुंबई, तर जेव्हा मी NCB ला कार्यरत होतो झोनल डायरेक्टर, त्यावेळी नवी मुंबईला खूप प्रकारची केसेस केली होती आम्ही या परिसरामध्ये, आणि विशेषतः या भागामध्ये सेक्टर 19, सेक्टर 17. आणि मला असं समजलं की फक्त मुंबईमध्ये नाही पण नवी मुंबईला पण एक खूप मोठा प्रसंग झालेला आहे ड्रग्सचा तुमच्याकडे. आणि कुठले प्रकारचे ड्रग्ज आहेत तर आपल्याकडे जर बघितलं तर 5-6 प्रकारचे ड्रग्ज आहेत नवी मुंबईमध्ये जे डेंजरस आहेत कॉलेज आणि स्कूल्स मध्ये. सो नंबर 1 इज वीड, मॅरिजुआना. ऐकलं असेल कदाचित. येस और नो? सो आई एम हॅपी इफ पीपल आर सेइंग नो and I am doubting people who are saying yes. Just jokes apart, marijuana, ganja is the most addiction related drugs what we have in our country. So we have different names for marijuana. That is called as ganja. It is also called as hydroponic weed. Hydroponic weed means it is an imported ganja.
त्याला विदेशी गाणे म्हणतात लोकल लँग्वेजमध्ये. सो दॅट इज अ बिग टाइम प्रॉब्लेम इन नवी मुंबई. इट इज इम्पोर्टेड इलिगली फ्रॉम फॉरेन कंट्रीज लाईक नेदरलँड्स, अमेरिका, कॅनडा. आणि त्यामध्ये जे केमिकल आहे त्याला म्हणतात कॅनॅबिडॉल, विच इज कॉल्ड एज THC. सो इट इज हॅव्हिंग व्हेरी बॅड काइंड ऑफ इफेक्ट ऑन युअर ब्रेन्स. आणि खूप बरेचसे रिसर्च झालेले आहेत इन UK, इन अमेरिका, इन इंडिया ऑल्सो. सो दिस THC बेसिकली प्लेज विथ युअर माइंड. आणि त्यानंतर इन दॅट केसेस, मोस्ट ऑफ द केसेस people have seen it is promoting things like suicide. People have committed suicide due to consumption of ganja and hydroponic weed. So be careful with that. दुसऱ्या प्रकारचा आणखीन एक ड्रग्ज आहे आपल्या नवी मुंबईमध्ये, त्याला म्हणतात लिसर्जिक ऍसिड, LSD. ऐकलंय कोणी LSD बद्दल? LSD इज, जर तुम्ही बघितलं, इफ यू रिसर्च, LSD जस्ट लाईक स्टॅम्प पेपर. आणि दॅट इज व्हेरी पॉप्युलर इन यंगस्टर्स, स्पेशली हु आर गोइंग टू म्युझिक डिस्कोथेक्स, पार्टीज अँड क्लब्स अँड सायकेडेलिक म्युझिक्स. रे पार्टी ऐकलं असेल सर्वांनी. So it is very popular in youngsters who are attending this kind of parties. Just like stamp paper, जिभेवर ठेवायचं आणि त्यानंतर it percolates, dissolves in your mouth with your saliva, and then after that you have a very bad trip of around 14 to 15 hours. आणि कदाचित या bad trip मध्ये, if you are very unlucky, again there are cases where people have committed suicide. म्हणजे एकदा ते घ्यायचं आणि त्यानंतर कंटिन्युअसली ते डान्स फॉर 3-4 hours, ओव्हर हिटिंग ऑफ द बॉडी, ऑर्गन फेलियर, अँड फायनली यू डाय. सो दिस इज अनदर काइंड ऑफ ड्रग which we have done lot of seizures in Navi Mumbai also. There is another drug, त्याला म्हणतात MD. सायंटिफिक नेम इज मेफॅडॉन. आणि त्याला म्हणजे मार्केटमध्ये MCAT म्हणतात, मिओ म्हणतात, MD म्हणतात. So this is another very dangerous drug. It is a synthetic drug. It is like crystalline powder सारखं, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर just like a powder, and then they mix with that with गुटखास, पान मसालास आणि ते कंझ्युम करतात. 2-3 तासांचा हे पूर्ण म्हणजे त्यामध्ये गेम आहे. एकदा कंझ्युम केल्यानंतर you don't know who your mother is, who your sister is, who your partner is. You don't come to know. You behave like animal. Your body, it has blisters. Your mouth has blisters. Your heart rate, it goes across the roof. And again, lot many deaths have occurred in this. So this is a very very dangerous drug, and this is a problem in the entire Maharashtra state. Mumbai aso kiva Navi Mumbai aso, Nagpur aso, any metropolitan cities if you see, especially in Maharashtra. And that is a veterinarian drugs. Used only for animals, if you might be knowing. आणखीन एक ड्रगचा प्रकार आहे, त्याला म्हणतात हेरोइन. हेरोइन इज अ ड्रग विच इज अ फॉरेन ड्रग. तुम्ही कदाचित ऐकलं असेल ओपियम, अफीम. सो बेसिकली इट इज ओरिजिनेटिंग फ्रॉम अफगाणिस्तान. आणि हे ड्रग्स, इट इज नॉट इवन डेंजरस फॉर युअर बॉडी, इट इज डेंजरस फॉर द नेशन ऑल्सो. Why dangerous for the nation? Have you ever heard about narco-terrorism? Narco-terrorism ऐकलं असेल आपण. If you anytime hear the honorable Prime Minister, the honorable Home Minister, they talk about narco-terrorism very seriously. शॉर्ट मध्ये सांगतो narco-terrorism म्हणजे काय, फक्त 2 ओळीमध्ये मला सांगतो. Whatever drugs we purchase, our own money, pocket money, पेरेंट्सनी जे काय आपल्याला पॉकेट मनी दिलेले आहे त्यांचे पैसे, whatever drugs we purchase from the peddler, so that money goes to the foreign country. आपले जे शत्रू राष्ट्र वगैरे आहेत, पाकिस्तान सारखे जे राष्ट्र आहेत आपले, it goes to people sitting in Afghanistan through hawala, and the same money is being used against the army, the same money is used against the law enforcement, the same money is used to create terrorist attacks in the country. So our own money is being used against us in form of terrorism. तर पाहिजे आपल्याला ही परिस्थिती. So we should understand, before purchasing these kind of things, before indulging our money into this, की हे पैसे कुठे जातात आणि काय होणार आहे पैशाचे. So it is, you are not only spoiling your health, you are spoiling the country's
security. You're playing with the country's security. So हे जे म्हणतात ना नशे, everything is bad. Tobacco it is bad, liquor it is bad, drugs of course it is, but drug is 10 times ahead than these kind of other vices because it is harming the nation. So we need to be very careful with this kind of drug. दुसरं आणखीन एक खूप ड्रग्ज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, बट व्हेरी इम्पॉर्टंट वन ड्रग इज कॉल्ड एज कोटिंग बेस्ड कफ सिरप्स. ऐकलं असेल आपण कफ सिरप जे आपण म्हणतात नॉर्मल लँग्वेज मध्ये. सो बेसिकली कफ सिरप ज्याच्यामध्ये देयर इज अ केमिकल कॉल्ड एज कोडिंग. तुम्ही एनआरएक्स मेडिसिन ऐकलं असेल. व्हॉट इज एनआरएक्स मेडिसिन? एनआरएक्स मेडिसिन्स आर दोज मेडिसिन्स where you have prescription by any certified doctor, and that if you go to any medical clinic or medical store, you produce that NRX certificate or prescription आणि तुम्हाला ते drugs देतात, whatever medicines देतात. If you don't have that medicine, you don't have that prescription, it becomes drugs. So codeine cough syrups, जर तुमच्याकडे 10 bottles जरी असेल, 10 small bottles, you will be facing an imprisonment of 20 years. 20 वर्षाची शिक्षा आहे. 20 years of jail only for 10 bottles of codeine. It is very bad for health if you don't have a proper prescription. It gives you a very cheap high. So that is very again a problem in areas of Mumbai, Thane and places like and other kind of MIDCs where it is being illegally manufactured. So हे प्रकारचे ड्रग्स आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल, बट इफ एनीबडी कन्झ्युम्स ड्रग्स, म्हणजे कोणी कन्झ्युम केलं तर त्याची शिक्षा काय माहिती आहे तुम्हाला? कन्झ्युमिंग ड्रग इज ऑल्सो इलिगल. त्याची शिक्षा आहे 1 वर्षाची आणि दंड आहे त्याच्यावरती 10,000. जर कोणाकडे इंटरमिडिएट क्वांटिटी सापडलंय, म्हणजे इवन इफ 2 grams, इवन इफ 5 grams ऑफ MD, 5 grams ऑफ कोकेन, 5 grams ऑफ MDMA, so then याची शिक्षा 10 वर्षाची. इफ यू आर बीइंग कॉट 10 years ऑफ जेल अँड 1 lakh ऑफ फाईन. जर कोणाकडे कमर्शियल क्वांटिटी सापडलेली आहे, कमर्शियल क्वांटिटी मीन्स 50 grams, 100 grams ऑफ MD, 100 grams ऑफ मेथॅम्फेटामाइन, तर त्याची शिक्षा आहे. अँड LSD 0.1 gram, 0.1 gram ऑफ LSD इज कमर्शियल क्वांटिटी. And if anybody is found, त्याची शिक्षा आहे 20 वर्षाची, 20 years of jail and that too rigorous imprisonment and 2 lakh of fine. So it is so serious. Kindly stay away from these kind of drugs. जेव्हा आपण कुठला तरी नवीन मोबाईल घेतो किंवा आपण कुठला तरी नवीन व्हेकल वगैरे परचेस करतो, so what do we do first? What do we do? We go to a nearby store, त्याच्यावरती स्क्रीन गार्ड लावतो, स्क्रॅच गार्ड लावतो आपण व्हेकल वर, मोबाईल वर. सो वेन वी आर टेकिंग केअर ऑफ दीज मटेरियल थिंग्स सो मच, व्हाय डोंट वी टेक केअर ऑफ युअर बॉडी? व्हाय डू वी टेक फॉरेन ऑब्जेक्ट्स लाईक ड्रिंकिंग, लाईक स्मोकिंग, लाईक हॅव्हिंग ड्रग्स अँड ऑल दीज काइंड ऑफ थिंग्स? मगदूम साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे पॉकेट हुक्का. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी ही रेज दिस काइंड ऑफ टॉपिक. तर आधी व्हॉट इज द फर्स्ट स्टेप ऑफ एडिक्शन? स्कूल्स आणि कॉलेजेस मध्ये लेट्स हॅव अ सिगरेट, लेट्स हॅव अ ड्रॅग. दॅट इज द फर्स्ट फॉर्म ऑफ एडिक्शन इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. म्हणजे तुम्ही जर आता बाहेर गेलो म्हणजे 10-15 मीटर्स मध्ये तुम्हाला एक पानपट्टी सापडेल अँड इट इज व्हेरी इझी टू गेट. ते झाल्यानंतर आता पुढचं काय ऍडव्हेंचर आपल्याला करायचं आहे? देन कम्स इन हुक्का. हुक्का करू म्हणजे एकदा हुक्का घेतल्यावर आय विल अपिअर एज व्हेरी कूल, आय लुक व्हेरी कूल, आय बी व्हेरी कूल. सो देन दे ट्राय हुक्काज. तर आफ्टर ग्रॅज्युएशन ऑफ हुक्का द नेक्स्ट स्टेप इज ड्रग्स. सो दीज आर द स्टेजेस. सो वी नीड टू निप इट फ्रॉम द बड बेसिकली. आणि कदाचित आय वुड लाईक टू अप्रेज नायक मॅडम ऑल्सो, द प्रिन्सिपल ऑफ दिस स्टीम इन्स्टिट्यूशन. मॅडम कदाचित तुम्हाला माहित असेल, देयर इज अ न्यू थिंग कॉल्ड एज ई सिगरेट्स, वेप्स. बरेचशा स्कूल्स मध्ये, कॉलेजेस मध्ये दे कंडक्ट सरप्राईज टेस्ट, सरप्राईज चेक्स ऑफ द बॅगेजेस, आणि त्यामध्ये ही प्रकारची वस्तू वगैरे सापडते लोकांकडे.
So that is also very dangerous because that is a precursor for drug addiction. ते दिसत पण नाही आणि e-cigarettes vape is prohibited. For your kind information, it is prohibited. Unfortunately, it is being imported illegally, and त्यानंतर it is available easily in the shops, in the pan pattis, and it is very dangerous again health wise. So ते नवीन प्रकार आलेले e-cigarettes. So we need to again be careful. If anybody found with e-cigarettes also, police can take action on you. The law enforcement can take action on you. आमच्या कर्नल साहेबांनी पण सांगितलं तुम्हाला. So now you all are, I'm happy to see the NCC cadets out here. I'm happy to see the NSS, functionaries out here. So you also kindly get to train yourself कि what kind of drugs are there. माझ्याकडे presentation आहे, but next time definitely I'll send some presentations to you. You kindly get yourself trained first. आणि त्यानंतर पुढे जे काय स्टुडंट्स वगैरे असतात 8, 9, 10 or smaller younger colleagues are there, kindly give them presentations. Show them कुठल्या प्रकारचे ड्रग्ज वगैरे असतात. आणि जर तुम्हाला या प्रकारची कुठली तरी ऍक्टिव्हिटी आढळली तुमच्या स्कूल किंवा तुमच्या परिसरामध्ये, व्हॉट यू विल डू? यू इनिशियली टेल युअर मॅनेजमेंट, management will take action. Then you can dial one option you have, you can dial 112. The number, just be mindful of the numbers what I say. 112, that is a local police number, you can immediately dial the number. Then there is one more option. You can dial 1933. This is a special anti-drug helpline which is called as Manas. It is started by the Ministry of Home Affairs. आणि जर कोणाला ॲडिक्शनचा इश्यू आहे, जर कोणाला असं समजलं की एनीबडी इज कन्झ्युमिंग, इफ एनीबडी इज सेलिंग, यू काइंडली कॉल अप दिस नंबर अँड युअर आयडेंटिटी विल बी केप्ट सिक्रेट. आपल्याला भीती जनरली असते की जर आम्ही इन्फॉर्मेशन कोणाला दिलं तर आमच्यावरती हल्ला होणार, आमच्यावरती एलिगेशन होणार किंवा पोलीस आमच्यावरती काहीतरी क्रॉस करणार. सो यू वॉन्ट टू कीप युअर आयडेंटिटी सिक्रेट, यू कॅन डायल 1933 ऑल्सो. तात्पर्य हे आहे, वी कॅनॉट टॉलरेट दिस. Police, law enforcement agencies, they do their job, 100% law implementation, but we also have responsibilities. We cannot have चलता है attitude. We also cannot say ये हमारा काम नहीं है, पुलिस का काम है, पुलिस देख लेगी. No, it is me. I am speaking as a father also. I am speaking as an officer also. I also have children. So what is my responsibility? जर आढळले immediately I will inform the higher ups. कदाचित पेरेंट्स लोकांना हे पण आहे की आम्ही पोलिसांना इन्फॉर्मेशन देतो पण काय होत नाही, उलट आमच्यावरती काहीतरी कारवाई वगैरे करतात पोलीस. सो इफ यू हॅव सच काइंड ऑफ प्रॉब्लेम्स, काइंडली अप्रोच सिनियर ऑफिसर्स, एनी IPS ऑफिसर हु इज युअर झोनल DCP, एनी सेंट्रल लॉ एन्फोर्समेंट ऑफिसर ऑफ माय रँक हु इज ॲडिशनल कमिशनर, टेक देअर अपॉइंटमेंट, मीट देम. आणि मला खात्री आहे nobody, no direct officer will take this line down. जर तुमच्याकडे इन्फॉर्मेशन असेल, if some activity related to drug is happening, but don't keep quiet. If we keep quiet, 10 वर्षामध्ये आपली परिस्थिती खूप वाईट होणार. हे घरामध्ये शिरणार, प्रत्येक घरामध्ये शिरणार ड्रग्सचा इश्यू. So we need to stop it and we need to fight it. And for that reason I need your help. We all need, like NCC cadets, like NSS activists. So we need your help to stop these kind of things. Finally, not to take much of your time, already it's raining and I want everybody to reach home safely. So, what Colonel Saab mentioned, there should be a chain of pyramid basically. He said, serve the service first. This was your, kind of motto of the army. And yamadhe I will improvise or add to what he little bit said. There is a concept called as Rashtra Sarvopari. If you might be knowing, that means nation come first. So how to fight these kind of evil activities? Kindly have a pyramid in your life. So pyramid will be, number 1 will be nation, Rashtra Sarvopari, in that apex chain. Second will be the society where you are, the society in which you work, the society in which you study. So that comes second. Third comes your family, your immediate family, your family, your cousins, your mother, your father, and finally last you come yourself. So kindly work in the nation as per these kind of hierarchies. First nation and then last yourself. Lastly, one more thing I would like to share with the youngsters out here.
सी वेन वी हॅव सच काइंड ऑफ प्रॉब्लेम्स, म्हणजे प्रॉब्लेम पीर प्रेशर वगैरे जे म्हणतात, अँड देन देर इज अ ग्रुप. फॉर यू टू बी एक्सेप्टेड इन दॅट ग्रुप यू नीड टू लुक कूल. हे मला एक्सेप्ट करत नाही, हे खूप चांगलं ग्रुप दिसतो मला, हे कूल ग्रुप आहे. सो फॉर मी टू बी एक्सेप्टेड इन दॅट ग्रुप आय नीड टू बिहेव लाईक दॅट. त्याला म्हणतात हर्ड मेंटॅलिटी. सो आय नीड टू बिहेव लाईक देम. कसा बिहेव करू मी? तो पण गांजा घेतो, ही इज हॅव्हिंग वीड, आय विल ऑल्सो हॅव वीड. ही इज टेकिंग कोकेन, आय विल ऑल्सो ड्रॅग कोकेन. By doing all these things you will be very uncool, not cool. You will be extremely uncool. Leave that herd mentality. There are a lot of influencers on the social media also, where you will be seeing them having a cigarette, having hookahs, riding bikes, wearing ridiculous clothes, and after that you will be thinking I need to behave like them. No, absolutely no. So choose your heroes also wisely. Zarmi, you all are looking disciplined to me. I've been in schools, I've been in lot many slum places also. Every week I visit those places. आणि मी मुलांना विचारतो तिथे, who is your hero? So the answer, 2 मिनिटात पटकन आन्सर, XYZ Bollywood hero. 2 मिनिटात. And I was shocked, madam. Real anecdote I'm telling you. Last month I was really shocked. मी एका मुलाला विचारलं की बेटा आपका नायक कौन है, हीरो कौन है? He's telling me पुष्पा. That's a fact. आणि मला पण माहित नव्हतं व्हॉट इज पुष्पा. आय थॉट इट्स सम फ्लॉवर और समथिंग लाईक दॅट. देन वन ऑफ माय पीएस टोल्ड मी सर पुष्पा म्हणजे मूवी आहे, गँगस्टरची मूवी आहे काहीतरी. आय वॉज शॉक्ड, आय वॉज रिअली शॉक्ड. स्कूल मध्ये आणि टीचर्स वर सिटिंग देअर. आय आस्क टीचर्स ऑल्सो, मॅडम I mean, this is the kind of education what is important to the students out there. And I asked them, have you ever heard about Preeti Lata Vaddedar? Have you ever heard about Surya Sen? Have you ever heard about Batukeshwar Dutt? Have you ever heard about Captain Vikram Batra, Captain Anush Nayyar? Have you heard about them? No. So this is, we should be shameful basically when we don't hear about these kind of things. So when youngsters, when we are talking about heroes, when we are talking about नायक म्हणजे वीर छत्रपती शिवाजी महाराज, that is नायक. नायक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, that is नायक. That is hero. Hero means B.R. Ambedkar. These are heroes. See, entertainers, we all like entertainers. It is our profession basically. Just like what I am an IRS officer, ma'am is a principal, some are media. They are professionals. They are earning bread and butter out of it. But they cannot be heroes. Heroes are these people. So when you follow these people in your life, then these kind of addictions, these kind of drugs, these kind of liquor, these things become very petty. The aim is larger. The goal is larger, to serve the nation. I am seeing guys in uniform and I am very happy to see them I am an NCC CSER myself. So I see them very happy, seeing them. आणि तुम्हाला पण शुभेच्छा आहे. At least 5 to 10 years serve the nation. ठीक आहे, IIT आहे आपल्याकडे, JEE आहे आपल्याकडे after your education. But my request to you would be serve the nation at least for 5 to 10 years. Give your blood for the nation. Then we have all the right for ourselves. We have all the right to criticize other people. But give your 5-10 years. I would like to see lot many people from here to become IPS officers. I would like to see lot many people become IAS officers. Lot of you might join NDA, IMA, OTA. Kindly do that. And live the life like a lion and serve your nation like a lion. So forget about these kind of things. Train yourself against drugs, fight drugs and serve your nation. Vande Mataram, Jai Hind. धन्यवाद सर.